राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक खूप सुंदर अभंग आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. त्याचा अर्थ काय? जर तुमच्या मनात खरी भक्ती, श्रद्धा किंवा प्रेम नसेल तर केवळ वरवर देवाला आळवून किंवा मागणे मागून तो प्रसन्न होत नाही. खरी भक्ती ही केवळ दिखाव्यावर नाही तर अंतःकरणातल्या भावनेवर अवलंबून असते. आणि हा अभंग आता उद्धव जनाबांसाठी तंतोतंत लागू होतोय. उबाठाची मशाल पूर्णपणे विझत आहे हे लक्षात आल्यावर ठाकरेंना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना गुंडाळून ठेवलेल्या हिंदुत्वाची पुन्हा एकदा आठवण झाली. अचानक प्रभू श्रीराम यांच्याबद्दल उफाळून आलेली भक्ती आणि त्यानिमित्ताने रामरक्षा हे आंदोलन त्यांनी केलं हे त्याचंच द्योतक आहे. यामध्ये अजून एक गंमत आहे, ती म्हणजे जी काँग्रेस राम मंदिराला विरोध करत होती, श्रीरामांचं अस्तित्व नाकारत होती, ती काँग्रेस महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात नाशिकच्या काळाराम मंदिरातून आजपासून या आंदोलनाला सुरुवात होतीये. रघुपती राघव राजाराम असं या आंदोलनाचं नाव आहे. इतके वर्ष अयोध्येतल्या राम मंदिराला विरोध म्हणून काँग्रेसने अनेक वकील कामाला लावलेत आणि आज तीच काँग्रेस अयोध्येतल्या राम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलन करते. या काँग्रेसचे मुस्लिम नेते बाबरी मशिदीसाठी ब्लॅक डे साजरा करतात. काँग्रेसचे नेते अयोध्येत राम मंदिर बांधल्यापासून फिरकले सुद्धा नाहीयेत आणि ते आज महाराष्ट्रात आंदोलन करतायत. किती ती नौटंकी! म्हणजे आपले हे जे सगळे विरोधक आहेत ते घाई गडबडीमध्ये अचानक हिंदू कसे काय व्हायला लागलेत, म्हणजे त्यांना इतका पुळका कसा काय आलाय. म्हणजे ममता दिदी सुद्धा मंदिरात जाऊन आल्या, केजरीवालांना अयोध्या आठवलीये, राहुल गांधी तर माता वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन आलेत. अरे या विरोधकांना नेमकं झालंय काय? बरोबर, सत्ता गेलीये, सत्तेपासून दूर फेकले गेलेत म्हणून या सगळ्यांना पुन्हा एकदा हिंदुत्व, हिंदू देव हे सगळे आठवलेत. सत्तेत असले की यांना देव आठवत नाही, हिंदुत्व त्यांना नकोसं होतं, मग ते हिंदुत्वाबद्दल, देवाबद्दल काहीही बोलत सुटतात आणि पराभव झाला की त्यांना मग सगळी मंदिरं आठवतात. असे हे आपले विरोधक. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरीला जाणं ही घटना चुकीचीच आहे आणि अस्वस्थ करणारीच आहे. राम मंदिरात नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास हा खोटा ठरवला. योगी सरकारने तातडीने विशेष तपास पथक स्थापन करून त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला सुद्धा आहे आणि 8 जणांवर ज्यांच्यावर आता संशय आहे त्यांना ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी सुद्धा सुरू आहे. यातला जो मुख्य आरोपी आहे अविनाश शुक्ला याने पोलिसांना दिलेल्या कबुलीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याने असं सांगितलं की चोरीच्या पैशातून त्याने साधारण 2.5 लाख रुपये हे त्याच्या गर्लफ्रेंडच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि आपल्या गर्लफ्रेंडला त्याने एक महागडा आयफोन घेऊन दिला. इतकंच नाही तर त्याने स्वतः महागडी कार सुद्धा खरेदी केली. इतकंच नाही तर स्वतःच्या पत्नीच्या नावावर त्याने एक फ्लॅट सुद्धा खरेदी केला आणि हे सगळं त्याने पोलिसांसमोर कबूल केलंय. त्याचे पुरावे सुद्धा आहेत. इतकं असूनही काही ठराविक माध्यमं संघाविषयी समाजमन गढूळ करण्याचा अथक प्रयत्न करतायत. या घटनेमुळे विरोधकांना तर काय आयतं कोलीतच मिळाले. रामाला विरोध करणारे आता आंदोलन करायला लागलेत. करून करून भागले आणि देवपूजेला लागले अशी या उबाठाची आणि काँग्रेसची गत आहे. काँग्रेसने तर संपूर्ण राजकीय कारकिर्दीत राम मंदिराला विरोध केला किंवा रामाचं साधं नाव सुद्धा घेतलं नाही. आणि उद्धव जनाब त्यांच्याविषयी तर काय बोलावं. अहो बोलू तितकं कमी आहे. सत्तेत असताना विरोध करायचा आणि सत्ता गेल्यावर रामरक्षा म्हणायची. कसा तो देव तुम्हाला पावेलो. हिंदुत्वाची कास धरणाऱ्या बाळासाहेबांना लोकांनी हिंदू हृदय सम्राट अशी पदवी दिली, पण त्यांच्या मुलाने म्हणजे उद्धव ठाकरेंनी हे सगळे विचार सत्तेसाठी 2019 मध्ये गुंडाळून ठेवले. मुस्लिमांचं लांगुलचालन करायला या महाशयांनी सुरुवात केली. जब सबने अपने घर बंद किए, आपने हमें गले लगाया, काफिरों को छोड़ के आपने मुसलमानों को बना दिया. अमन का साया सीने में जलती अमन की बशार, उद्धव जनाब खुदा का एक बंदा. गर्व से कहो हम हिंदू है हे म्हणण्याची सुद्धा त्यांना लाज वाटायला लागली.
आता या आंदोलनातल्या काही महत्वाच्या गोष्टींकडे मला तुमचं लक्ष वेधायचंय. म्हणजे बोलण्या वागण्यात किती विरोधाभास असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव जनाब, त्यांची उबाठा आणि त्यांचं हे आंदोलन. पहिली गोष्ट म्हणजे उद्धव जनाबांनी सत्तेत असताना आपल्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यावर बंदी घातली होती आणि तसं करणाऱ्या राणा दाम्पत्याला त्यांनी तुरुंगात टाकलं होतं. आणि आज त्यांना दादरच्या हनुमान मंदिराबाहेर आंदोलन करण्याची वेळ आली. तिथेच त्यांना रामरक्षा, हनुमान चालिसा सुद्धा म्हणावी लागली. यालाच म्हणतात काळाचा न्याय. भगव्या ध्वजाला फडकं म्हणण्यापर्यंत उद्धव जनाबांची मजल गेली होती, पण रामरक्षा आंदोलनात त्यांनी महाआरती केली. भगव्याचा वापर सुद्धा करण्यात आला होता. इतकंच नाही तर जय श्रीराम अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी प्लॅस्टिकच्या गदा सुद्धा आणल्या होत्या आणि उद्धव ठाकरेंचं गदा देऊन तिथे स्वागत करण्यात आलं. आलेले सगळे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी गर्व से कहो हम हिंदू है असं लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. एकेकाळी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना उद्धव जनाब हरामखोर म्हणत होते आणि आज तुम्ही त्याच घोषणा देताय. मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय. जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. मुंबई में रहने वाले, महाराष्ट्र में रहने वाले, पूरे देश में रहने वाले जो भी हिंदू है वो सारे इस आंदोलन में आए. उत्तर भारत तो है ही है, लेकिन मुंबई में रहने वाले उत्तर भारतीय जो भी जय श्रीराम कहते हैं वो भी हमारे साथ जुड़ जाए. जय शिवराय, जय श्रीराम कहते हुए वो आए. काय ना उद्धवजी, राजकीय सोयीनुसार आपली भूमिका बदलली की जनतेला ते लगेच कळतं. मुळात तुमच्या अनेक नेत्यांना हे आंदोलन फारसं काही भावलेलं नाहीये. त्यांच्या मनी देवाबद्दल, रामाबद्दल काही भावच नाहीये. ते काय रामरक्षा म्हणतील. सुषमा अक्कांना तर फारच त्रास झाला असेल, त्या दिसल्याच नाही कुठे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाहीये, असं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना या आंदोलनात गुरुजींची गरज का भासली. गुरुजींना बोलवून महाआरतीचं आयोजन केलं आणि गुरुजींनीच रामरक्षा म्हटली. तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही रामरक्षा नीट म्हणता येत नव्हती. पुस्तक हातात होतं, पण ते पुस्तक बघून सुद्धा कोणालाही म्हणता येत नव्हतं, अगदी उद्धव ठाकरेंना सुद्धा नाही. मग तिथे असलेले गुरुजी हे माईकवर रामरक्षा म्हणत होते आणि बाकीचे हात जोडून उभे होते. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रवितरम एक अक्षर नसेल कळलं त्याला. त्याला तुम्हाला एवढे पदात बसवलं, खरं आबरू माझी जात होती, मला साला घाम फुटला. खरं म्हणजे तुमच्या समोरच हात जोडायला हवे, पण जाऊ द्या. पुस्तक हातात घेऊन का होईना, पण तुम्ही रामाचं नाव घेतलं यातच आपण समाधान मानू. दुसरी गोष्ट म्हणजे या आंदोलनाची वेळ. हवामान खात्याने मुंबई आणि उपनगरांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला असताना सुद्धा आंदोलनाचं आवाहन करण्यामागे नेमका काय विचार होता. एरवी तर फार मोठ्या ऑनलाईन बैठका घेत असता, मग हे आंदोलन सुद्धा ऑनलाईनच करायचं होतं ना. जर का या आंदोलनात पावसामुळे अनुचित प्रकार घडला असता तर त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे घेणार होते का, तर नाही. सगळं खापर सरकारवर फोडून तुम्ही मोकळे झाला असतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, या आंदोलनाला मिळालेला अल्प प्रतिसाद हा खूप बोलका आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामांचा मार्ग सोडला होता आणि म्हणूनच त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली. मला आनंद वाटतो की उद्धव ठाकरे यांना श्रीरामांची आठवण झाली. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाही, मला आनंद आहे की शेवटी उद्धवजींना राम आठवले. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राममार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल. केवळ आजच्या पुरती नाही, त्यांनी रोज एकदा रामरक्षा म्हणावी अशी माझी अपेक्षा आहे. पक्ष आणि मतं वाचवण्यासाठी तुम्ही रामरक्षा आंदोलनाच्या नावाखाली पक्षरक्षा, आमदार रक्षा, नगरसेवक रक्षा आंदोलन करत आहात अशी टीका भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. उद्धवजी ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आमदार रक्षा आणि पक्ष रक्षा हे आंदोलन केलं पाहिजे. रामाची रक्षा करण्यासाठी रामाचे भक्त समर्पित आहेत, समर्पित भावनेने ते काम करतात. 140 कोटी जनता प्रभू रामचंद्रांची सेवा करते. तुम्ही मात्र
बाबर, औरंगजेब यांची सेवा करण्यामध्ये स्वतःला धन्य मानताय. त्यामुळे तुम्ही रामरक्षा आंदोलन करू नका. आमदार रक्षा आणि पक्ष रक्षा आंदोलन केलं तर पक्षाचं जास्त हित तुम्हाला बघायला मिळेल. प्रभू रामचंद्रांचा विरोध करणाऱ्या काँग्रेस सोबत तुम्ही बसलात, त्यामुळे तुम्हाला रामरक्षा आंदोलन करण्याचा अधिकार नाही. उरले सुरले आमदारांची रक्षा, आपल्या पक्षाची रक्षा करण्यासाठी एखादं आंदोलन त्यांनी करावं, अशी माझी त्यांना विनंती आहे. मुळात रामरक्षा, हनुमान चालिसा हे सगळं काही मनातून नव्हतंच, त्यामुळे पाठ असण्याचा प्रश्नच नाही. ही सगळी नौटंकी कशासाठी चालू आहे हे न कळण्या इतकी आपली महाराष्ट्राची जनता मूर्ख नाहीये. अजून एक गोष्ट, या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंनी एक आवाहन केलंय. आता जी जाग आलीये ती जाग तशीच राहू द्या, झोपू नका. कदाचित हे आवाहन त्यांनी स्वतःला केलं असेल. म्हणजे ते असं म्हणत असतील, खूप झाल्या ऑनलाईन बैठका, आता प्रत्यक्ष मैदानावर उतरण्याची गरज आहे, असं ते स्वतःला समजावून सांगत असतील. खरं म्हणजे आज उद्धव ठाकरे यांच्या समोर राजकीय अस्तित्वाचा मोठा प्रश्न आहे. सत्तेसाठी हिंदुत्वाशी केलेली तडजोड ही किती घातक ठरलीये याची जाणीव आज बहुतेक उद्धव ठाकरेंना झालीये. या आंदोलनाच्या माध्यमातून दूर गेलेली जनता पुन्हा आपल्याकडे वळते का हे पाहण्यासाठी त्यांनी केलेला हा सगळा खटाटोप होता. भगवा परिधान करून जय श्रीराम अशा घोषणा देऊन हिंदुत्ववादी असल्याचं भासवता येतं, पण एकदा गेलेला विश्वास पुन्हा मिळवता येत नाही. हा धडा कदाचित उद्धव ठाकरेंना या आंदोलनातून मिळाला असेल. राजकीय स्वार्थासाठी तुम्ही कितीही रामरक्षा म्हटली तरी तो देव आणि जनता तुम्हाला आता पावणार नाही. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.